मे महिना संपून सकट असं वाटत होतं पाऊस येईन, पण आता पावसाचं काय वातावरण दिसत नाही, कधी येतोय काय नाही. हाय मित्रांनो, कसं आहेत मजेत ना? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मी अनिकेत चावरे. तर मित्रांनो, आत्ता वाजले आहे 3, तुम्ही बघू शकता. हे बघताय 3:14 आणि मी इथं झोपलो होतो आपल्या बाजू. एकदम दुपारचं वातावरण नाही का. तसंच आपलं इथं नेट वगैरे बांधलं आहे ना, त्यामुळे संपूर्ण अशी गार सावली पडली होती. त्यामुळे इथं झोपलो होतो. जस्ट आत्ता उठलो आहे. एवढी बाहेर अशी गार हवा लागली ना, खतरनाकमध्ये बघते. मित्रांनो, आपला आहे ना बाज हे बघताय सोफा, म्हणजेच तिथं नाही जे मागलं प्राऊड आहे, संपूर्ण वेल्डिंग तुटली आहे. बघते हळूहळू सगळं तुटायला लागले. इथं धारणे बांधलेले, कसलं हालते वेगवेगळं. अजून काही दिवसांनी पूर्ण तुटून खालची पाईप हे बघता वेल्डिंग तुटायला लागले ते डायरेक्ट. बाहेरचं होतं मित्रांनो, असला कडक आहे ना, खतरनाक. तरी पण आता आभाळ एकदम क्लीन आहे, म्हणजे पावसाचं वगैरे काही वातावरण दाखवत नाही, पण तरी अशी गार हवा सुटलेली नाही का. आणि एवढ्याच्या गार हवे झोपलं तर मस्त आहे, कशी झोप झाली दुपारची. तर मित्रांनो, नेट बांधलं तरी थोडंफार ऊन लागतं, पण दुपारनंतर आपले जे घराचे आहे ही घराची सावली तरी अर्ध्यापर्यंत येते. म्हणजे संपूर्ण अशी दाट सावली पडते, एकदम भारी वाटतं. पाईप आपण कागद ठेवला होता, पण कागद कुठे घ्यायला काय माहिती. हे बघताय पाईप अजून उन्हात आहे. तशी कडीपत्त्याची सावली नंतर राहते, कडीपत्त्या सावली अशी पुढं सरकली नाही तर मग पाईप परत उन्हात पडतो. आणि हे बघताय हेची सोप्याचं प्लाऊड वगैरे, ह्याची वेल्डिंग तुटली. मे महिना संपून सकट असं वाटत होतं पाऊस येईन, पण आता पावसाचं काय वातावरण दिसत नाही, कधी येतोय काय नाही. मे महिन्यामध्ये मित्रांनो जेवढं गरम होत होतं ना, तेवढंच आत्ता पण होते. खाली तर पाय भाजतात फार, एवढी खतरनाक. खुर्च्या आपण सकाळीच एकदम घासून वगैरे इथं वाळाय ठेवलं. हे बघताय पूर्ण कलर त्याचा कसा झाला आहे, ब्लॅक अँड व्हाईट डायरेक्ट. तर मग मित्रांनो, आजचा माझा छोटासा ब्लॉग इथंच थांबवतो. भेटू मग आपल्याला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा, नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, मात्र विसरू नका.